नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण रात्रीच्या शिळ्या राहिलेल्या भातापासून या ठिकाणी वर्षभर टिकणारे पापड करणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, या ठिकाणी माझ्याकडे 1 वाटी शिळा भात आहे, त्यामध्ये मी शिजवलेली 2 बटाटे घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर पापडखार घालायचं आहे। तर सर्वप्रथम मी या ठिकाणी हा भात जो आहे हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी ही जी 2 बटाटे आहेत त्याचे छोटे छोटे काप करून यात टाकत आहे। भात घेतलेला आहे त्याच वाटीनं 2 वाट्या पाणी घालायचं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत, कारण भाताला अगोदर आपण मीठ घातलेलं असतं। आणि चिमूटभर पापडखार घालायचं आहे। पापडखार जास्त घालायचं नाही, कारण पापड करपतात। आणि याला एकदम फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता मस्त अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे। आणि आता आपल्याला याचे पापड घालून घ्यायचे आहेत। तर इथे हे आपले पापडाचे पीठ तयार झालेले आहे। अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे। आणि हे पापड मी घरातच टेबलवर घालत आहे। मी ते प्लास्टिकचा एक कागद टाकलेला आहे, त्याला तेल लावून घेतलेला आहे। आणि हे आपल्याला सावलीतच वाळवायचे आहेत, उन्हात वाळवायचे नाहीत। आणि इथे मी बांगड्या घेतलेल्या आहेत, त्या बांगड्याच्या आकाराचे पापड आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत। त्यामुळं काय होतं की एकसारखे पापड होतात। यापेक्षा बारीक किंवा मोठे करू शकता। इथे बघा 1 वाटी शिळ्या भातापासून आपण भरपूर असे पापड तयार केलेले आहेत। तर हे उन्हाळी वाळवण भाग 1 मधली पहिली रेसिपी आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर तुम्ही ही करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा। आता उद्या पापड सावलीत फॅनखाली वाळवायचे आहेत आणि त्यानंतर उद्या 1 दिवस त्याला उन्हात दिवसभर वाळवायचे, म्हणजे आपले खायला हे पापड तयार होतात। काल आपण 1 वाटी शिळ्या भातापासून मस्त असे पापड बनवलेले होते, ते आज वाळून तयार झालेले आहेत। तर आपण हे तळून बघूया। तेल टाकले का नाही? तर इथे तुम्ही बघू शकता हा आपला पापड किती छान खुसखुशीत झालेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेलही यामध्ये राहिलेलं नाही, एवढा छान असा कुरकुरीत शिळ्या भाताचा पापड झालेला आहे। तर तुम्ही ही अशी रेसिपी करून पहा आणि माझी रेसिपी आवडली तर कमेंटद्वारे सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।